वेलकम टू माय चैनल। नमस्कार दोस्तों, आज हम डे 6 में सीखेंगे क्रिया मतलब एक्शंस। नीचे मैंने कुछ एग्जाम्पल्स दिए हैं ताकि आपको वाक्य बनाने में आसानी हो। तो चलिए शुरू करते हैं। पहला है, मैं हर रोज सुबह जल्दी उठकर मंदिर जाता हूँ। मतलब मी दररोज सकाळी लवकर उठून मंदिरात जातो। मी दररोज सकाळी लवकर उठून मंदिरात जातो। वह स्कूल जाने से पहले नाश्ता करती है। मतलब ती शाळेत जाण्यापूर्वी नाश्ता करते। ती शाळेत जाण्यापूर्वी नाश्ता करते। हम हर रविवार को अपने घर की सफाई करते हैं। मतलब आम्ही प्रत्येक रविवारी आमच्या घराची साफसफाई करतो। आम्ही प्रत्येक रविवारी आमच्या घराची साफसफाई करतो। हम शाम को घर आने के बाद टीवी देखते हैं। मतलब आम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर टीवी पाहतो। आम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर टीवी पाहतो। वह रोज 2 घंटे तक किताब पढ़ती है। मतलब ती रोज 2 तास पुस्तक वाचते। ती रोज 2 तास पुस्तक वाचते। हम बारिश में भीगने के बाद गरम चाय पीते हैं। आम्ही पावसात भिजल्यानंतर गरम चहा पितो। आम्ही पावसात भिजल्यानंतर गरम चहा पितो। मैं रोज शाम को पार्क में दौड़ने जाता हूँ। मतलब मी रोज संध्याकाळी पार्क मध्ये धावायला जातो। मी रोज संध्याकाळी पार्क मध्ये धावायला जातो। आप परीक्षा के लिए कड़ी मेहनत कर रहे हो। मतलब तुम्ही परीक्षेसाठी खूप मेहनत करत आहात। तुम्ही परीक्षेसाठी खूप मेहनत करत आहात। वह अपने दोस्तों के साथ गाना गा रही है। मतलब ती आपल्या मित्रांसोबत गाणं गात आहे। ती आपल्या मित्रांसोबत गाणं गात आहे। हम छुट्टी के दिनों में अपने गाव जाते हैं। मतलब आम्ही सुट्ट्यांच्या दिवशी आमच्या गावी जातो। आम्ही सुट्ट्यांच्या दिवशी आमच्या गावी जातो। मैं खाना बनाने में अपनी माँ की मदद करता हूँ। मतलब मी जेवण बनवण्यात माझ्या आईला मदत करतो। मी जेवण बनवण्यात माझ्या आईला मदत करतो। वह हर रोज अपने छोटे भाई को पढ़ाती है। मतलब ती दररोज आपल्या लहान भावाला शिकवते। ती दररोज आपल्या लहान भावाला शिकवते। आप मोबाइल पर ज़्यादा समय बिताते हो। मतलब तुम्ही मोबाईलवर खूप वेळ घालवता। तुम्ही मोबाईलवर खूप वेळ घालवता। हम रोज नाश्ते के बाद अखबार पढ़ते हैं। मतलब आम्ही रोज नाश्त्यानंतर वर्तमानपत्र वाचतो। आम्ही रोज नाश्त्यानंतर वर्तमानपत्र वाचतो। वह ऑफिस में बहुत मेहनत से काम करता है। मतलब तो ऑफिस मध्ये खूप मेहनत घेऊन काम करतो। तो ऑफिस मध्ये खूप मेहनत घेऊन काम करतो। मैं हर शनिवार को अपने दोस्तों से मिलने जाता हूँ। मतलब मी प्रत्येक शनिवारी माझ्या मित्रांना भेटायला जातो। मी प्रत्येक शनिवारी माझ्या मित्रांना भेटायला जातो। वह बगीचे में सुंदर फूलों को पानी देती है। मतलब ती बागेत सुंदर फुलांना पाणी घालते। ती बागेत सुंदर फुलांना पाणी घालते। हम हर हफ्ते किताबें खरीदते हैं। मतलब आम्ही प्रत्येक आठवड्याला पुस्तके खरेदी करतो। आम्ही प्रत्येक आठवड्याला पुस्तके खरेदी करतो। हम त्योहार के समय घर को सजाते हैं। मतलब आम्ही सणाच्या वेळी घर सजवतो। आम्ही सणाच्या वेळी घर सजवतो। वह अपने पिताजी की दुकान में काम करती है। मतलब ती आपल्या वडिलांच्या दुकानात काम करते। ती आपल्या वडिलांच्या दुकानात काम करते। मैं दोस्तों के साथ पिकनिक पर जाने का प्लान बना रहा हूँ। मतलब मी मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत आहे। मी मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत आहे। वह हर सुबह योगा करती है ताकि वह स्वस्थ रहे। मतलब ती दररोज सकाळी योगा करते।
जेणेकरून ती निरोगी राहील। ती दररोज सकाळी योगा करते जेणेकरून ती निरोगी राहील। राज खाली समय में गिटार बजाता है, मतलब राज मोकळ्या वेळेत गिटार वाजवतो। राज मोकळ्या वेळेत गिटार वाजवतो। हम अक्सर नए रेस्टोरेंट में खाना खाने जाते हैं, मतलब आम्ही नेहमी नवीन रेस्टोरेंट मध्ये जेवायला जातो। आम्ही नेहमी नवीन रेस्टोरेंट मध्ये जेवायला जातो। सीमा अपने परिवार के साथ छुट्टियां मनाने बाहर गई है, मतलब सीमा आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या साजऱ्या करायला बाहेर गेली आहे। सीमा आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या साजऱ्या करायला बाहेर गेली आहे। मैं रोज रात को सोने से पहले किताब पढ़ता हूँ, मतलब मी दररोज रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतो। मी दररोज रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतो। वह अपने छोटे बच्चों को सुलाने की कोशिश कर रही है, मतलब ती आपल्या लहान बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे। ती आपल्या लहान बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे। आप अपने माता पिता की हमेशा मदद करते हो, मतलब तुम्ही नेहमी आपल्या आई वडिलांना मदत करता। तुम्ही नेहमी आपल्या आई वडिलांना मदत करता। हम नए साल पर दोस्तों को बुलाते हैं, मतलब आम्ही नवीन वर्षामध्ये मित्रांना बोलावतो। आम्ही नवीन वर्षामध्ये मित्रांना बोलावतो। प्रिया हर दिन स्कूल में पढ़ाई के साथ खेलती भी है, मतलब प्रिया दररोज शाळेत अभ्यासासोबत खेळते सुद्धा। प्रिया दररोज शाळेत अभ्यासासोबत खेळते सुद्धा। अब हम निगेटिव सेंटेंसेस देखेंगे। पहला है, मैं सुबह जल्दी उठकर योगा नहीं करता हूँ, मतलब मी सकाळी लवकर उठून योगा करत नाही। मी सकाळी लवकर उठून योगा करत नाही। रीना रोज स्कूल जाने से पहले नाश्ता नहीं करती, मतलब रीना दररोज शाळेत जाण्यापूर्वी नाश्ता करत नाही। रीना दररोज शाळेत जाण्यापूर्वी नाश्ता करत नाही। हम हर रविवार को घर साफ नहीं करते, मतलब आम्ही प्रत्येक रविवारी घर साफ करत नाही। आम्ही प्रत्येक रविवारी घर साफ करत नाही। हम शाम को घर आने के बाद टीवी नहीं देखते, मतलब आम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर टीव्ही पाहत नाही। आम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर टीव्ही पाहत नाही। वह कभी भी गाना नहीं गाती है, मतलब ती कधीच गाणं गात नाही। ती कधीच गाणं गात नाही। मैं दोस्तों के साथ पिकनिक पर नहीं जाता हूँ, मतलब मी मित्रांसोबत पिकनिकला जात नाही। मी मित्रांसोबत पिकनिकला जात नाही। तुम कभी भी समय पर स्कूल नहीं पहुँचते, मतलब तू कधीच वेळेवर शाळेत पोहोचत नाही। तू कधीच वेळेवर शाळेत पोहोचत नाही। हम छुट्टियों में बाहर घूमने नहीं जाते, मतलब आम्ही सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जात नाही। आम्ही सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जात नाही। वह अपने परिवार के साथ बाहर खाना खाने नहीं जाती, मतलब ती आपल्या कुटुंबासोबत बाहेर जेवायला जात नाही। ती आपल्या कुटुंबासोबत बाहेर जेवायला जात नाही। मैं रात को देर तक मोबाइल पर गेम नहीं खेलता, मतलब मी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत नाही। मी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत नाही। अब हम क्वेश्चन सेंटेंसेस देखेंगे। क्या तुम हर सुबह जल्दी उठते हो, मतलब तू दररोज सकाळी लवकर उठतो का? तू दररोज सकाळी लवकर उठतो का? क्या वह रोज स्कूल जाती है, मतलब ती दररोज शाळेत जाते का? ती दररोज शाळेत जाते का? क्या तुम हर रविवार को बाजार जाते हो, मतलब तू प्रत्येक रविवारी बाजारात जातो का? तू प्रत्येक रविवारी बाजारात जातो का? आप शाम को घर आकर क्या करते हो, मतलब तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर काय करता? तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर काय करता? वह रोज कितनी देर पढ़ती है, मतलब
ती दररोज किती वेळ अभ्यास करते? ती दररोज किती वेळ अभ्यास करते? क्या तुम अपने दोस्तों के साथ खेलते हो? मतलब तू मित्रांसोबत खेळतो का? तू मित्रांसोबत खेळतो का? क्या हम इस रविवार को फिल्म देखने जाएंगे? मतलब आपण या रविवारी सिनेमा पाहायला जाऊया का? आपण या रविवारी सिनेमा पाहायला जाऊया का? क्या वह अपने पिताजी के साथ दुकान में काम करती है? मतलब ती आपल्या वडिलांसोबत दुकानात काम करते का? ती आपल्या वडिलांसोबत दुकानात काम करते का? तुम रोज कितनी देर पढ़ते हो? मतलब तू दररोज किती वेळ अभ्यास करतोस? तू दररोज किती वेळ अभ्यास करतोस? क्या रीमा अच्छा गाना गाती है? मतलब रीमा चांगलं गाणं गाते का? रीमा चांगलं गाणं गाते का? अब हम प्रैक्टिस सेक्शन देखेंगे। नीचे दिए गए वाक्यों को आप मराठी में ट्रांसलेट करके मुझे कमेंट कर दीजिए। तो यहाँ पे हमारी डे 6 की वीडियो खत्म हो चुकी है। कल हम डे 7 में देखेंगे दररोजची वाक्ये, मतलब डेली एक्सप्रेशंस। तो चलिए कल मिलेंगे, मतलब उद्या भेटूया। थैंक यू फॉर वॉचिंग।